आपली मुंबई, सुंदर मुंबई आणि जुनी मुंबई कशी बघूया आपण. चला. ते एक किती सुंदर बघा जुनी मुंबई. नमस्कार बॉम्बे. आत्ताचे बघा बैलगाडी एकदम मोकळी जागा. ट्रम गाडी गाडी ओढतो या सगळे थंड थंड हवा येतात. सुंदर मुंबई. लोकल ट्रेन त्या टायमाची बघा काही भिन्न नाही. एकदम मोकळे. सायकलचं ट्रम. लालबागचं दादरला चाळ असायची. छोटे सगळं रात्र झाली की बघा शिकवडी आणि छोटे मी खेळते. एकदम मोकळे हवा. मोठा चौक. फिल्म 1985 त्या सालचं ते. त्याला बॉम्बेची मुंबई झाली बघा. किती सुंदर होते त्या टायमाला जुनी मुंबई. – 1929 सालचे. बैलगाडी. मुंबईला बैलगाडी चालते. सगळेजण व्यस्त आहेत. गर्दी. सायकल रिक्षा. एकदम छोटे जागा. त्याच्यामध्ये सगळे त्याचे व्यापारी दाढी काढतात बघा. एकदम रोडला दाढी काढतात रोडमध्ये बघा. आता साप पकडते. साप पकडून त्याचं विष काढतात ते विक्री. ते जुना टी व्ही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे. खूप जुना टी व्ही. आणि आता झेर काढतात. कसं आहे झेर काढल्यानंतर त्याचा खाना व्यापारी कपडे टोपले घेऊन त्या टायमाला असायचे. त्या टायमाला बघा अशी पद्धत होती ती. साईडला दुकान आहे एकदम. गेट ऑफ इंडिया. ताज हॉटेल. गेट ऑफ इंडिया त्याच्यासमोरचं गेट ऑफ इंडिया. 1930चं बॉम्बे बघा. एकदम जुनी गाडी त्या टायमाला आपल्याला बघायला भेटते. आत्ताच्या काळात ते बघायला बी मिळणार नाही अशा गाड्या होत्या त्या टायमाला. आणि ट्रम बघा. घोडे होते. गेट ऑफ इंडियाचे एकदम शांत त्या टायमाला होतं बघा. त्या टायमाला काय होतं ना आत्ता काय झालेलं आहे बघा. अरे घोडागाडी. टोपले घेऊन इथे सगळं फिरतात. त्या टायमाला काय व्यवस्था होती बघा. काही नव्हतं. हे बघ लोहाराचं काम चालू आहे. 1950मध्ये बघा. कपड्याचं काय आहे ते एकदम साधा ड्रेस. पायजामा घालतात आणि पॅन्ट शर्ट एकदम साधी. आणि बाय लोक एकदम साध्या साड्या. एकदम मोकळं त्या टायमाला. एवढी गर्दी बी नाही जाणार बघा. ते कसं विक्री बॉम्बेला विक्री करतात ते. ट्रम गाडी समोर. 1958. सगळे कामाला सकाळी कामाला जातात बघा. एकदम
पूर्वी असंच घोडागाडीमध्ये चालत बसून जायचे आणि आता साईडलाच आहे ना 1962 सालचे छत्रपती शिवाजी महाराज ट्रेडमिल झाला. और बैलगाडी बघा, त्या टायमाला बैलगाडी असायच्या. टॅक्सी लाल रंग, डबल डेकर आहे ते. इतकी भारी ना घोडागाडी, बैलगाडी. त्या टायमाला बॉम्बेला बैलगाडी फिरवतात म्हणजे काय, जुनीमध्ये काय गर्दी नाही, काय नाही, एकदम मोकळं हवेशीर. ते किती भारी येते त्या टायमाला. त्या टायमाला चाळीमध्ये राहायची पद्धत. दादरला उंच इमारत नाही, काय नाही, त्याच्यात बिल्डिंग नाही, काय नाही. जिकडे तर समुद्र, आता समुद्र बघा किती सुंदर आहे. त्या टायमाला सर्कससारखं ते सगळे ते सर्कससारखं म्हणा, छोटे कार, टॅक्सी. पूर्वी टॅक्सी असायचे. किती लोकलमधून पळापळी नाही, काय नाही, एकदम शांत, एकदम जुनी पद्धत. मुंबई आता बघ पिक्चरचे शॉट घेतात आहे अमिताभ बच्चन. पिक्चरचे शॉट, शूटिंग कशी करायचे पूर्वी, एकदम साध्या पद्धतीने शूटिंग. हे वा शूटिंगचं बघा, आहे सगळे कॅमेरा लावलेले आहे. आणि अमिताभ बच्चन डायरेक्टर, संजीव कुमार, कशी पद्धत आहे ते. अरे लोकेशन किती भारी, शूटिंग कशी घेतात हे बघा. सगळे एक कलाकार बी किती भारी असायचे पूर्वी. पोस्टरचे हे पोस्टर पूर्ण असे ड्रॉइंग काढायचे त्या टायमाला. ड्रॉइंग टॅक्सी. अरे जेव्हा शाहरुख खानचे मुंबईची बिल्डिंग आज पण सुंदर आहे, किती भारी आहे एकदम. हे बघा चाळे, ही चाळ आहे, हे बघा हे चाळ आहे. त्या टायमाला एकाच कमऱ्यामध्ये 10 जण राहत होते. किती भारी आहे, हे बघा पद्धत बघा. एक ग्राउंड, एक छोटासा ग्राउंड, ते चाळ. हे बघा एकमेकाला वाटतं ते काहीतरी त्याचं नाही. कपडे वाळत, चाळीची पद्धतच का होती त्या टायमाला. हे बघा ही चाळ, ही अशी चाळ देते. दिवाळी पण साजरी करतात हे दिवाळी त्या टायमाला. एक रिक्षा, स्कूटी, 1990 साल बघा, एकदम बदल झाला आता. रिक्षा आल्या, भरपूर रिक्षा. टॅक्सी वाढल्या, डबल डेकर गाडी. संपूर्ण बदल झालेला आहे. भीड, लोकल एक नंबर पहिला. हे बघ काही गर्दी नाही, काय नाही. अरे प्लॅटफॉर्मलाच फक्त तेवढी गर्दी, बाकी नंतर तर काहीच नाही त्याचं. हे बघा किती. अरे सुंदर मुंबई, आपली मुंबई, जुनी मुंबई बघायला खूप. हे बघा त्याला अमिताभ बच्चन शूटिंग किती सुंदर आहे.
त्या टायमाचं दृश्य जुन्या गाड्या आपल्याला बघायला मिळतात आहे. बैलगाडी तर हमखास त्या टायमाला असायच्या बघा. आत्ता तर काही दिसणार नाही तुम्हाला. त्या टायमाला बघा देखो शेअर जरूर करना, शेअर आणि हे जरूर करना, लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर